नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल अँड म्युझिक विथ योगिनी आणि राजेशमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा एपिसोड आज आहे. आज लाडूचा बर्थडे आहे आणि त्यामुळे आज आम्ही त्याच्या आवडत्या ठिकाणी जातोय, डिझनीलँडला. बरोबर, कसं ते बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही जॉर्डनला उतरलो, तिथून आपल्याला रेड लाईन पकडून लायकिंगला यायचं आहे आणि तिथून ऑरेंज कलर लाईन पकडून आपल्याला जायचं आहे सनी बे स्टेशनला. सनी बे स्टेशनपासूनच आपल्याला डिझनी एक्सप्रेस मिळते, जी तुम्ही बघताय. फार सुंदर, इंटरेस्टिंग आणि सगळ्यांच्या मनातलं लहान मूल जागवणारी आहे. मिकी माऊसच्याच आकाराच्या खिडक्या, आतमध्ये त्यांचे हँडल्स, हे सगळं काही डिझनी कॅरेक्टर्सवरच आधारित आहे. आणि अर्थात तुम्हाला जसं वाटत असेल की लहान मुलं आहेत किंवा तुम्ही स्ट्रोलर कॅरी करणार असाल तर प्लॅटफॉर्म वगैरे चेंज करावा लागतो का, तर अजिबात नाही. जॉर्डनवरून जे आम्ही आलो सनी बेसाठी, जॉर्डनवरून लायकिंगला आलो. लायकिंगवरून लगेच अपोजिटला सनी बेसाठी प्लॅटफॉर्म आहे. सनी बेला गेल्यानंतर तिथे लगेच ऑपोजिट डिझनी एक्सप्रेससाठी प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही चेंज करायची गरज नाही आहे. याचं तिकीट आम्ही क्लूकवरून बुक केलं होतं. तुम्ही गेट युअर गाईड किंवा क्लूक दोन्हीवरनं हे ऑनलाईन बुक करू शकतात. अर्थात हे तुम्हाला ऑनलाईनच बुक करावं लागेल. इथे फिजिकली येऊन तिकीट बुक करता येत नाही, हे कायम लक्षात ठेवा. इथे आतमध्ये गेल्या गेल्या लगेच काही मर्चंडाईज शॉप आहेत, जिथून तुम्हाला काही ॲक्सेसरीज म्हणा किंवा काय असेल ते विकत घेता येईल. इथे सकाळची परेड सुरू झाली होती पहिली. याचं टाईम आहे उघडण्याचं सकाळी 9:30 वाजता. आम्ही तोपर्यंत पोचलो होतो. सकाळी लवकर पोचलात तर राईड्स तितक्या लवकर आणि जास्त मिळतील तुम्हाला, कारण नंतरचा वेटिंग पिरियड आणखीन जास्त वाढत जातो. आज लाडूचा बर्थडे असल्यामुळे राजेश त्यांना त्या परेडच्या मागेच घेऊन आलेले आणि तिथेच आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं असंही. आणि छोटेसे केक आम्ही तिथेच कट केले कॅसलच्या समोर. आतमध्ये गेल्यावर ज्यांचा बर्थडे असेल ना, त्या मुलांना एक छोटासा बॅच देतात लावायला त्यांच्या ड्रेसला. आणि तिथे मग जे जे कोणी असतात ते प्रत्येकजण दिवसभर मुलांना बर्थडेसाठी विश करत राहतं. त्यांचा स्टाफ, त्यांचे बँड वगैरे आहेत, ते पण येऊन काहीतरी गाणं म्हणून विश करत असतात. त्यामुळे त्या मुलांचा तो दिवस अतिशय स्पेशल जातो. आता पहिली राईड आम्ही ही करायला गेलो होतो. तिथे वेटिंग पिरियड फार नव्हता, साधारण 15 मिनिट होता. सकाळी लवकर जाण्याचा हा फायदा होता की राईड लवकर मिळतात. नाही तर बऱ्याच ठिकाणी 60 मिनिट, 90 मिनिट, 120 मिनिटपर्यंत रांग लागू शकते जर सॅटर्डे संडे असेल. आणि ही एक राईड आहे, इट्स अ स्मॉल वंडर नावाची. ही अगदी टॉडलर्सपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एंटरटेन करणारी आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की समजा जर तुम्ही आलात ना तर दुपारच्या वेळेस इथे या, कारण ही पूर्ण इनडोअर राईड आहे आणि फुल्ली AC आहे. त्यामुळे तुम्हाला जसं हाँगकाँगमधलं वातावरण मुंबईसारखं दमटच आहे, तर तुम्हाला गरमीचा त्रास होणार नाही. सोबत लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा त्रास होणार नाही. आता आम्ही सकाळीच गेलो होतो त्यामुळे आमचा नंबर लगेच लागला. इथे आपले सगळे जगभरातले कॉन्टिनेंट्स दाखवलेले आहेत, त्यांची वेशभूषा, त्याच्यानंतर त्यांचं डान्सिंग स्टाईल, हे सगळं काही त्यांनी ह्या राईडच्या मार्फत दाखवलं होतं, ज्यामुळे एंटरटेनमेंट पण होतं आणि मुलांचं नॉलेजसुद्धा वाढतं.
आता पुन्हा थोडक्यात तुम्हाला तिकिटाबद्दल सांगते की जसं इथे ऑनलाईनच तिकीट बुक करावं लागतं क्लूक किंवा गेट युअर गाईडवरनं. याच्यावर बुक करण्याचा फायदा हा आहे ना की तुम्ही समजा आठवड्याभरासाठी हाँगकाँगमध्ये आले असाल ना, तर गरज नाही आहे की तुम्ही सलग 2 दिवस गेला पाहिजेत म्हणून. आज तुम्ही एक्सप्लोअर केला थोडा भाग, 2 दिवसांनी नंतर जरी केला ना तरीसुद्धा ते तिकीट तसं तितकंच व्हॅलिड ठरलं जातं. कारण तसं बऱ्यापैकी मोठं आहे. जर तुम्हाला यायला उशीर झाला, दुपार झाली यायला आणि काही राईड झाले नाही, तर तुम्ही आज काही करा, काही नंतर करा. मग सुरू झाला आशिया खंड आणि सगळ्यात पहिले आपला भारत आला. त्यामुळे खूप 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 अभिमान वाटला. खूप क्यूट होतं हे सगळं बघण्यासाठी. मोगली सुद्धा दिसतोय. डिझनीलँड हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे, पण डिझनीलँडचे जनक वॉल्ट डिझनी आहेत आणि हे त्यांनी का निर्माण केलं हे फार कमी जणांना माहिती आहे. असं म्हटलं जातं की वॉल्ट डिझनी यांनी डिझनीलँडची संकल्पना ठेवली होती 1940 ते 50च्या दरम्यान, जिथे त्यांना इच्छा होती की जिथे पूर्ण फॅमिली अगदी आजी आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत एखाद्या पार्कमध्ये स्वच्छ ठिकाणी जाऊन पूर्णपणे एन्जॉय करतील, जिथे नातू आणि आजी आजोबा असा भेदभाव नसेल, ते अगदी एकरूपतेने तिथे एन्जॉय करू शकतील अशी जागा त्यांना निर्माण करायची होती. आणि या संकल्पनेमधूनच त्यांनी डिझनीलँड हे थीम पार्क निर्माण करायचं ठरवलं आणि ज्याला खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळाला. डिझनीलँड जेव्हा सगळ्यांसाठी खुलं झालं तो दिवस होता 17 जुलै 1955 आणि हे पहिलं डिझनीलँड जे ओपन झालं ते झालं ॲनाहेम कॅलिफोर्नियामध्ये. असं म्हटलं जातं की जेव्हा डिझनीलँड ओपन झालं ते अतिशय डिस्ट्रेस दिवस होता तो, की त्या दिवशी इतक्या लोकांसाठी तो पार्क रेडी नव्हता. इतकी त्याची क्रेज वाढलेली होती. अतिशय ओव्हरक्राऊड झाला होता पार्क आणि त्यामुळे लोकांना तिकीटसुद्धा अवेलेबल झाले नव्हते. डिझनीलँड काही स्पेशल गेस्ट, सेलिब्रिटीज आणि ब्रॉडकास्टने तर भरलेलं होतं, पण त्याचबरोबर त्यांना काही चॅलेंजेस फेस करावे लागले, जसं की लोकांनी त्याची काही फेक तिकीट्स विकले, ट्रॅफिक जॅम झालं आणि काही राईडमध्ये मालफंक्शन्स झाले. पण त्यावरही मात करत आजसुद्धा डिझनीलँड 6 ठिकाणी डौलात उभं आहे. असं म्हणतात की हाँगकाँगचं डिझनीलँड कम्पॅरेटिव्हली इतर 6 डिझनीलँडपेक्षा छोटं आहे, पण आपण जो बघितलं तर त्या कम्पॅरेटिव्हली भरपूर मोठं आहे. जसं की हे तुम्ही बघता, ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे हँडपंपसारखी आपल्याकडे असते तशी, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची. समोर पण दुसऱ्या खिडकीत दुसरी मुलं असतात आणि इथे हा छोटासा फवारा हँडपंपमुळे निघतो जसा धुऱ्यासारखा. त्याच्यामुळे हे बघूनसुद्धा मुलं खूप छान एन्जॉय करतात. जसं की लाडू करतोय तो हँडपंपने सगळं ते हँडल अगदी पूर्ण हे करून आला आणि आता हे बाहेर निघणारा फवारा बघून त्याला खूप आनंद होत आहे. जसं की वॉल्ट डिझनीची संकल्पना होती की फॅमिली बेस्ड पार्क करायचं होतं त्यांना, जिथे अगदी आजी आजोबांपासून नातवंडांपर्यंत सगळेच जण एन्जॉय करतात आणि तसंच होतं इथे. ही थोडीशी स्केरी आहे असं आम्हाला सांगितलं होतं तिथल्या सिक्युरिटीजने, पण तितकी काही वाटली नाही आम्हाला. अगदी लाडूसुद्धा घाबरला नाही याच्यामध्ये. हां, पण सिंगापूरचे युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये ज्या काही राईड्स आहेत त्या आपण अगदी भयंकर म्हणू शकतो. अर्थात जे ॲडव्हेंचर लवर्स आहेत त्यांना त्या आवडतीलच नो डाऊट, पण हे अगदी आजी आजोबासुद्धा असं छोटंसं
कार राईडसारखं असतं, प्रत्येकी इंडिव्हिज्युअल 2-2 जणं बसतील असं, 2 किंवा 4 जणं बसतील असं, आणि ते रोटेट होत राहतं. अगदी असं काही फार झटके वगैरे बसण्यासारखं नसतं. त्यामुळे मुलं नातवंडच काय की अगदी आजी आजोबासुद्धा आरामात बसून ही राईड एन्जॉय करू शकतात. आणि ह्या राईडचं नाव होतं मिस्टिक मॅनोर. मुख्यत्वे डिझनीलँडच्या 6 ठिकाणी आहेत. ते ठिकाणं म्हणजे एक ॲनहॅममध्ये कॅलिफोर्नियामधलं डिझनीलँड स्वतः वॉल्ट डिझनी यांच्या सुपरविजनखाली तयार झालं होतं. दुसरं आहे टोकियोमध्ये जपानला, तिसरं आहे पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये, चौथं हाँगकाँगमध्ये, 5वं शांघायचं डिझनीलँड सगळ्यात मोठं डिझनीलँड आहे असं म्हणतात. आणि त्यानंतर आहे फ्लोरिडामध्ये USAला. इथल्या डिझनीलँडचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य मला हे वाटलं ना की तुम्ही इथे तुमच्या घरचं जेवण आणू शकतात. जरी इथे फूड कोर्ट्स आहेत तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरचं जेवण इथे आणू शकतात आणि बसून खाऊ शकतात. ही संकल्पना आपल्या भारतात असली तर तीसुद्धा अजून चांगली वाटेल. ही एक आउटडोअर राईड होती, खूप छान होती. आईस्क्रीमसुद्धा इथे अगदी रिअल फ्रूटचे आणि फ्रूट पल्प वापरून बनवलेले होते. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांचा बड्डे असतो त्यांना स्पेशल ट्रीटमेंट, प्रत्येक बँड लाडूला बोलवून त्याला विश करत होता. अगदी आयर्न मॅनने सुद्धा त्याला स्वतः बोलवून त्याला बड्डे विश केलं. त्यामुळे लाडूला अजून छान वाटत होतं. हे काही ॲनिमीज आहेत त्यांनी सुद्धा लाडूला येऊन हक करून ज्यांचे बड्डे त्यांना विश करत होते. ही फ्रोझन राईड आहे. जे फ्रोझन नावाची जी कॅरेक्टर आहे तिच्या संदर्भातली ही राईड आहे. मुलींमध्ये ह्या राईडची क्रेज खूप आहे. अगदी मूव्ही बघितल्यासारखं वाटत होतं ह्या राईडला. ही राईड ना जितकी वेगाने पुढे जाते ना तितकीच मागेसुद्धा येते. लाडूसुद्धा खूप एन्जॉय करत होता या राईडमध्ये, बिलकुल घाबरला नाही तो. ही बघा पुन्हा मागे जातीये तेवढंच वेगाने. पूर्ण दिवस आम्ही इथे स्पेंड केला आणि बऱ्यापैकी सगळ्याच आमच्या राईड करून झाल्या होत्या. फक्त आमचं एक बॅड लक असं झालं की त्या दिवशी आम्हाला संध्याकाळची परेड बघायला मिळाली नाही, ज्या परेडमध्ये जे सगळे ॲनिमीज वगैरे पार्टिसिपेट करतात. पण त्याऐवजी त्यांनी आम्हाला 2 शोज एक्स्ट्रा दिले होते, त्यापैकी हा एक आहे. आणि त्यानंतर सुरू झालं ज्याची सगळेजण वाट बघत असतात, ते फायरवर्क. त्यानंतर आम्ही परतीला निघालो. अर्थात इथलं मला हे इतकं आवडलं ना निघतानाचं की यांचे जो काही स्टाफ आहे डिझनीचा, काही कॅरेक्टर्स आहे, जो स्टाफ आहे, सिक्युरिटी स्टाफ जो काही आहे, ते सगळेजणं आपल्याला अगदी प्रेमाने बाय म्हणत असतात आणि पुन्हा या असं विश करत असतात. ते मला फार आवडलं. दिवसभराचा थकवा आपला निघून जातो त्यामुळे. नंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. सनी बे, लायकिंग आणि जॉर्डन परत. हे आमचं हॉटेल प्रुडेन्शियल हॉटेल हे जॉर्डन स्टेशनच्या वरतीच आहे, त्यामुळे आम्हाला हे लोकेशन जास्त आवडलं होतं. आज मी तुम्हाला माझा रूम टूर देते. आमची जी रूम होती 9व्या मजल्यावर होती. ही आमची रूम. आल्याच पहिलेच एंट्रीला टॉयलेट बाथरूम वगैरे होतं. आतमध्ये हेअर ड्रायर वगैरे पण होतं. 2 क्वीन साईज बेड आहे त्याच्या आतमध्ये. खोली तशी प्रशस्त होती, लाईट पण चांगला होता. सिटी व्ह्यूची आमची रूम होती. याची कॉस्ट होती 10,000 पर नाईट विदाउट ब्रेकफास्ट. एक छोटासा सोफा, जसं की सांगितलं 2 क्वीन साईज बेड, भरपूर कम्फर्टेबल होते. एक TV होता आणि एक कबर्ड होतं. तसंच तुमचे काही व्हॅल्युएबल्स वगैरे ठेवायला आतमध्ये छोटीशी तिजोरी पण होती आणि आयर्न करण्यासाठी एक छोटा टेबल पण होता. आम्हाला हे लोकेशन खूप जास्त आवडलं ॲक्च्युली. इथून बऱ्याचसे जे काही बघण्यासाठी काही पॉईंट होते ते सुद्धा जवळ होते. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये याला आमचा आलेला खर्च आणि लागणारे डॉक्युमेंट्स हे सगळे सांगणारच आहेत. हाँगकाँगमधून आज आमचा हा लास्ट डे होता. इथून आम्ही उद्या निघणार आहोत साऊथ कोरियाला. सो भेटूया
पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.